पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले मामा अर्चित, ऐक ना. थांब अर्चित. काय झालं डॅड? यावेळी ही तुझी मामा नाहीये. यावेळी ही काय झालं माधव? काय झालं? निलिमा, तू निलिमाच आहेस ना? काय बोलतोयस तू? हा? हे काय पाणी पी. काय चाललंय? मी निलिमा, तुला तुला काहीच आठवत नाही का? तुला काही कळतच नाहीये? डॅड काय सांगत होता तुम्ही? ही तुझी मामा नाहीये. उगाच घाबरत होत ना? काय म्हणतोय अर्चित? माधव, तुला विचारतीये. निलिमा, आता मी तुझ्याशी बोलत होतो थोड्या वेळापूर्वी, तर तू अचानक वेगळ्याच आवाजात बोलायला लागलीस. शेवंताच्या आवाजात बोलत होतीस तू. व्हॉट? हो, नरडीचा घोट घेईन, माझ्या मुलीला दागिने परत द्या, असं काहीतरी बडबडत होतीस. इट्स इम्पॉसिबल. हे घडलंय आणि मी ते बघितलंय. एकदा नाही तर दोनदा होता ना. तुझ्या अंगात शेवंत आहे ते. निलिमा, शट अप माधव, काहीतरी बडबडू नकोस. निलिमा, ही फॅक्ट आहे. एकीकडे तू हे सगळं खोटं आहे हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करत राहिलीस, पण तूही त्यातून सुटली नाहीस. तुला कित्येक वेळा मी सांगितलं हे साधं सुधं नाही, पण तू तू कोणाचं ऐकूनच घेतलं नाहीस. आणि आता तू तू ह्यात आलं लक्षात? मी हे सगळं खोटं आहे हे प्रूव्ह करायचं ठरवलं तेव्हा मला खात्री होती की कोणी कितीही विरोध केला तरी तू माझ्या कायम सोबत असशील. माझा विश्वास होता तुझ्यावर, पण तू माझा विश्वास खोटा ठरवलायस. काय? मामा, अगं असं का बोलतेस तू? डॅड किती सांभाळून घेतात तुला. व्हॉट डू यू मीन अर्चित? मामा, इथे तुझं कोणालाही पटत नसतानाही डॅड तुला कधीच काही बोलत नाही. म्हणजे मी चुकतेय असं म्हणायचंय का तुला? नाही, मला मला फक्त इतकंच म्हणायचंय की डॅड नेहमी तुझ्या सोबतच आहे. गैरसमज आहे. निलिमा, काय बोलतेस तू? हो, तू इतरांसारखा नाहीयेस, तर त्यांच्यात सामील होऊन तू मला एकटीला वेगळं पाडतोयस. निलिमा, ट्रस्ट मी, मला असं काहीही करायचं नाहीये. मग मी वेगळ्या आवाजात बोलतेय, माझ्या अंगात शेवंता येतेय, हे सगळं सांगून काय सिद्ध करायचंय तुला? मी या सगळ्याला सरेंडर व्हावं, हो ना? कळलंय मला. मी इथे नकोय ना तुम्हाला. मी इथे असल्याने तुम्हाला तुमच्या मनासारखं करता येत नाहीये, कारण मी या सगळ्याला विरोध करते. नकोय ना मी इथे तुम्हाला? ठीक आहे, मग जाते मी. पण प्लीज ह्या अशा खोट्या कारणांचा वापर करू नकोस. मला काहीही झालेलं नाहीये. आणि हो, मी इथून जाईनच, पण मला सांग, तुमचे मार्ग तरी योग्य आहेत का रे? घरात इतके प्रॉब्लेम चालू असताना तुम्ही नको त्या समजुतींना कवटाळून बसलेला आहात. तू कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास?
त्या जमिनीचा एवढा प्रॉब्लेम आहे, तो सॉर्ट आउट कर ना. केलास का? जमणार आहे का तुला? नाही ना? जमणार, सगळं जमणार. आता सगळं सॉल्व्ह करतो. काय झालं? हर्ट झाले डॅड. हर्ट झाल्याशिवाय त्याला कळणारही नाही की काय करायचंय आणि काय करायचं नाही ते. एनिवे, तू लक्ष देऊ नकोस या. आणि मला काहीही झालेलं नाहीये यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू. खोटं बोलतायत सगळं. दत्ता, दत्ता, अभिरामा, ए अभिरामा. अरे काय झालं रे? दत्ता, अभिराम कुठे? असं थाय काहीतरी. काय झालं पण? अभिराम आल्यावरच सांगतो. अभिरामा, अभिराम. अरे काय झालं? दत्ता, अभिराम, मला तुमच्याशी बोलायचंय, खूप महत्वाचं आहे. दादा, काय झालंय? आम्ही परत मुंबईला जायचं म्हणतोय. काय काय झालं रे? लगेच असं निर्णय किती घेतलंस? इथं राहणं धोक्याचं आहे, म्हणून मीच बोलायला आलो. दादा, काय झालंय ते नीट सांगशील मला? अभिरामा, दत्ता, निलिमाच्या अंगात पुन्हा शेवंता. ह्या घरातीला आणि ह्या सगळं होऊक लागला. ही पिढा. दत्ता, दत्ता, इथून जाण्याआधी इथली कामं आधी निपटायला हवी. म्हणजे जमिनीची वाटणी झाल्याशिवाय इथून जाता येणार नाही. माझा जमिनीसाठी काही हट्ट नाहीये, पण माझ्या सहीशिवाय व्यवहार पुढेही सरकणार नाही. आणि पेपर्स मुंबईला पाठवायचे म्हटले तर आधी जमिनीचा जो वाद चाललाय आपल्यात तो मिटायला हवा ना. दादा, काय करायचं त्या रस्त्याला गच्च्या जमिनीचं? काय करायचं म्हणजे आपली जमीन हाती आपल्याक मिळूक होईल. दत्ता, आपल्या सगळ्यांच्या नावावर एक एक जमीन आहे ना. मग ही जमीन सोडली तर काय फरक पडतो? तुका किती फरक पडता, पण माका पडता ना. ती मांगरावरची जमीन अण्णांनी गळ्यात बांधल्यानी, ती घेऊन काय दगड धोंडे कमवू? दादा, जर हा वाद असा सुरू राहिला तर त्या जमिनीच्या वाटण्या होणारच नाही. हा, मलाही तेच म्हणायचंय. त्या जमिनीच्या वाटण्या झाल्या ना तर ताण कमी होईल. अरे, मलाही मुंबईला जाता येईल. अभिरामची एक्झाम आहे, त्यालाही कॉन्सन्ट्रेट करता येईल. तुलाही कामं आहेत. हा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील याने. आणि त्याच्या बदल्यात ती जमीन नेनेक द्यायची. मग दुसरा काही पर्याय आहे का? मला तर काहीच पर्याय दिसत नाही. हा एक पर्याय. काय? तो नेने वकील सगळ्यांका माहित आहे का? हा तो थैचा थै थैचा हाय बरोबर करता. आपण त्याच्याशी बोलूया, एका घोळात घेऊया, बघूया काय म्हणतात ते. पण खूप हुशार आहेत ते. पण आपली हुशारी नको थे दाखवतो. मग गरज आहे ते दाखवूया ना. सरिता, मी जाऊन येते. काय चाललास? नेने वकिलांकडे. त्यांच्याकडे किती आ? आज जमिनीचं काय ते बघून घेऊया. असं अचानक? माधव म्हणालो काय तो लवकर बघून घेऊया. माधव म्हणता ती जमीन सोडून देऊया आणि बाकीची वाटणी करून घेऊया. खायची जमीन? रस्त्यालगतची? असं काय बोलतात भाऊजी? त्यांका काय फरक पडणार नाही.
आपला नशीबच फुटका. माका कळता म्हणून मी आधीच नाही म्हणणार आहे. नशीब तेवढा तरी डोका चालला तुमचा. माझा ऐका, जावा पण सांभाळून. त्या नेने काकांशी तुमचे आधीच वाद हत, लक्षात ठा ना. ही सगळी जण चांगली हत त्यांच्या बरोबर. सगळी जण मिळून तुमका फसवतील, तेव्हा माका विचारल्याशिवाय सहयोग करू नको. नाही गो करणार. हा, ही मांगरावरची जमीन मिळण्यापेक्षा वाटण्या न झालेल्या बरं. दिल्या लक्षात. येते जाऊ. जा. आत येऊ काय? ये बस. मी ओळखलंच नाही तुला या साडीमध्ये. आईची साडी. हा, छान दिसते तुला साडी. पण मला सांग, आज इकडे काय येणं केलंस? जरा काम होता. पाणी मिळत? ठीक आहे. बोल. माझ्या कामाचं काय? असलं दागिन्यांचं? हो. होईल, पण जरा वेळ लागेल. किती वेळ? अगं, कोर्ट कचेऱ्यांच्या कामाचं असंच असतं. एका पिढीने केस टाकली की दुसऱ्या तिसऱ्या पिढीत निकाल दिसतो समोर. ते असंच आहे, लागायचाच वेळ. पण माका तुम्ही म्हणाला होतास लवकर वय. मी माझ्या परीने लवकर करायचा प्रयत्न करतो असं म्हटलं होतं. तवसर ही माणसं काय करतील सांगता येत नाही. ते आहेच. घरची जी माणसं आहेत ना, ती अडचणी निर्माण करू शकतातच. आणि तो अभिराम, तो कसा आहे तुला माहितीच आहे. शिकलाय, त्याला सगळं माहिती आहे. त्याचाही त्रास होऊ शकतो. आणि त्याला पुन्हा मदत करायला ती निलिमा आहेच. ते आपण काय धुतल्या तांदळासारखं नाही. हा, म्हणजे त्या दिवशी घरात नारळ घेऊन येलो. नारळ? ओवाळून टाकलेलो नारळ. काय सांगतेस? वय, घरातल्यांनी टाकून दिल्याने वाटतं त्या नारळ. त्यावरूनच नंतर भांडणं चालू होती. आता ही अशी भांडणं चालूच राहणार. तू नको त्यात लक्ष देऊ. माका काय करू चहा. माका माझो वाटो मिळूक वयो एवढाच. आणि ता फक्त तुम्हीच करू शकतास. हो हो, आता जरा बोलताना रागावर ताबा ठेवायचा. समोरचा जोर आपल्या वाकण्यात शिरत नाही तो सर मी काय बोलत नाही. पण एकदा का टाळका फिरवलं नाही तर मग. पण दादा, आता गरज आपल्याला आहे. आणि आपण कसं योग्य आहोत हे जर नेने काकांना दाखवायचं असेल ना, तर आपल्याला गोडच बोललं पाहिजे. वाद करून काहीच फायद्याचं नाही. हो ना. बरं, मी गप राहतोय, तुम्ही दोघंच बोला. अरे तसं नाही रे, तू फक्त रागवू नकोस असं माझं म्हणणं. आणि जमिनीबद्दल सर्वात अधिक माहिती तुलाच आहे. तू न बोलून कसं चालेल बाबा. मग मी हवा तेवढाच बोलू. झाला आता, पाय उचला लवकर, नाही तर नेने काका कचेरीत जायचे, परत सगळा त्रास रवत. हो. रघु काका आहेत का ते? होय, तेच हत. रघु काका, रघु काका. अरे वा, आज भाव भाव काय चालल्यात? नेने वकीलकडे जाते. जमिनीचा काय? घरात काय चालला? रघु काका, काल निलिमाच्या अंगात शेवंत आली होती. तिच्याच आवाजात निलिमा बरळत होती काहीतरी. वहिनीनं काल घरात नारळ आणलेला होता, पुजलेलो. काय दत्ता, आता तुमचा काय खरा नाही.
ओळणी करून ठेवलेलो नारळ तिना घरात आणल्या. म्हणान या घरात असा जाता. एका दिलेलो नारळ होतो तो तिना घरात आणल्या. आता काय होईत तर बघा घरात. तो त्याच्या विरोधात जाय त्याचा असाच जातला. काय गो खय गेले आहात तिघे? ह्याच विचारूक थांबलास काय? विचारलंय तेवढा सांग. खय गेले आहात तिघे? माका नाही माहित. तुका नाही माहिती? दत्ता तुका विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाय तरी टाकता काय गो? मी काय त्यांका पदराक बांधून फिरते? गेले असतील भाव भाव खयते. तिघे पण गेले असतील जमिनीच्या कामासाठी. माका कळूक देणत नाही. आपापला बघतात निसता. मी पण बघून घेतोय या घरात माझा सुद्धा वाटो असा. मी तुमका काय विचारते पण तुम्ही काय बोलतच नाही आहात. सांगितलं ना तुला वेळ लागणार. तोपर्यंत या घरात माझा काय झाला तर? तुला कोणीही काही करू शकत नाही. तुमका काय माहित? कायद्याची भीती आहे त्यांना. मग तोच कायदो वापरून तुम्ही माझो वाटो माका मिळवू का देत नाही? माझ्या आईचे दागिने माका मिळत कसे नाही? तुझ्या आईचे ते दागिने आहेत त्याचा काही पुरावा आहे तुझ्याकडे? म्हणजे? अगं तुझ्या आईचे ते दागिने आहेत असं सिद्ध झाल्याशिवाय तुला ते दागिने मिळणार कसे? मग ता तुम्ही करा. तर त्यालाच वेळ लागतोय ना. कागदावर माझ्या बोटाचे ठसे घेताना सगळा भयत असं सांगितलंस ना माका. मग आता वेळ किती आडवी येता? काय म्हणायचंय तुला? माका कळता हा सगळा. तुम्ही आता त्यांच्या बाजूने हास ना? काय बोलते सुषमा तू? त्या दिवशी माझ्याकडून ठसे घेऊन गेल्यावर तुम्ही बराच वेळ खाली बसला होतास. आवाज नाही, वाद नाही, सगळा निवांत. तुमचा काय चालला होता तर माका काय माहित? मी तुला फसवतोय असं म्हणायचं का तुला? तुमचा काय? तुम्ही तुमचा फायदो बघशाल. माझा काय पडला हा कुणाक? आणि सगळ्या गावाक माहित हा. हैसला थय आणि थैसला है. या व्यवहारात तुमचा हात कुणीच पकडू शकत नाही. काय बोलतेस तू सुषमा? मी तुझ्यासाठी एवढं करतोय आणि तू मलाच सुनावतेस? मग माझा काम किती करत नाही? नाही करणार. जा. तुला दागिने हवेत ना? बघ जा तुला दुसरा कोण मिळवून देते का. चालते हो इथून. आणि त्या कागदावर माझ्या बोटांचे ठसे घेतले त्याचा काय? तुझ्याच भाल्यासाठी करत होतो पण आता नाही करणार. या बरा नाही. मी तुमका सांगितला होता माझ्या वाकड्यात शिरू नको. काय करणार आहेस तू? जा काय करायचं ते कर. जा निघ इथून. नाही जाणार. तू हे काय करतोस? यो नायकांचं वाडो नाही हा. होय ना वकील काका? आता सगळा कळता हा. तुम्ही काय करता हा ता दिसता हा. निघ म्हटलं नाहीत ना? या बरा नाही केला तुम्ही. बसा.
बसा, मी पाणी पिऊन येतो. ह्या घरातून हे इला होता, काय काम होत याचा? दत्ता, ते सोड, आपण आपल्या मुद्द्यावर बोलूया. बोला. काका, रक्त गळ्यावर. कुणीतरी वार केला वाटतं. नाही काका, काका